शेतकरी मित्रांनो, तुम्ही खरीप हंगाम 2025 मध्ये सोयाबीनची जर तुम्हाला पेरणी करायची आहे, तर जमिनीनुसार आणि लवकर येणाऱ्या ड्युरेशननुसार तुम्ही कोणकोणत्या जातीचा वापर करू शकता ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्या अगोदर आपल्या या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना व्हॉट्सअपला फेसबुकला शेअर करा मित्रांनो। आणि आतापर्यंत आपल्या ॲग्रो इंडिया गुरुला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, आपण बघूया की हलकी जर जमीन आहे तुमची, एकदम हलकी मुरमाड जमीन आहे, तर 80 ते 95 दिवसामध्ये कोणकोणते वाण येऊ शकतात ते आपण बघणार आहोत। तर यामध्ये JS 9705 या वाणाची निवड करू शकता। त्यानंतर JS 3344 या वाणाची निवड करू शकता। त्यानंतर JS 9305 या वाणाची निवड करू शकता किंवा उची 2001 या वाणाची देखील निवड करू शकता। हा वाण 85 ते 90 दिवसामध्ये तयार होतो आणि हलक्या जमिनीसाठी एकदम उपयुक्त असे वाण आहेत मित्रांनो। आता तुमची मध्यम जमीन आहे, मध्यम काळी आहे, जमीन पाणी धरणारी आहे, चांगल्यापैकी जमीन आहे मित्रांनो, त्या ठिकाणी आणि 90 ते 100 दिवसामध्ये येणारे वाण जे आहेत ते आपण बघूया की कोणते तुम्ही निवडू शकता। त्यामध्ये MAUS 612 तुम्ही निवडू शकता। त्यानंतर JS 335 ची निवड देखील तुम्ही करू शकता। PKV आंबा याची सुद्धा निवड तुम्ही करू शकता मित्रांनो। MAUS 158 या वाणाची निवड करू शकता किंवा मित्रांनो तुम्ही MAUS 725 या वाणाची देखील निवड या ठिकाणी मध्यम जमिनीमध्ये 90 ते 100 दिवसाचा जो वाण आहे त्यामध्ये निवडही करू शकता मित्रांनो। आता तुमची जमीन जर भारी आहे, जमीन एकदम भारी आहे, वाढ चांगली होतीये, थोडंसं जास्त ड्युरेशनचं जरी सोयाबीन असेल तरी चालेल मित्रांनो। अशा पद्धतीचं जर तुम्हाला वाण घ्यायचं आहे आणि उत्पादन जास्त हवं आहे मित्रांनो, तर 100 ते 120 दिवसामध्ये येणारा वाण आणि भारी जमिनीमध्ये घेतला जाणारा वाण म्हणजे फुले संगमची निवड करू शकता। त्यानंतर फुले दुर्वाची निवड करू शकता किंवा फुले किमियाची निवड शेतकरी मित्रांनो तुम्ही करू शकता। म्हणजे फुले संगम, फुले दुर्वा आणि फुले किमिया या वाणाची निवड तुम्ही भारी जमिनीमध्ये शेतकरी मित्रांनो करू शकता मित्रांनो। म्हणजे तिन्ही जमिनीनुसार, हलकी जमीन असेल, मध्यम जमीन असेल आणि भारी जमीन असेल, तर यानुसार ही निवड करू शकता। किंवा तुम्हाला लवकर किंवा मीडियम म्हणजे जसं 85 ते 95 दिवसात येणारा वाण हवा आहे तर त्या पद्धतीने घ्यावे लागेल। 90 ते 100 दिवसामध्ये येणारा वाण पाहिजे तर अनेक वाण आपण सांगितले। त्यानंतर 100 ते 120 दिवसामध्ये येणारे वाण सुद्धा आहेत। यापैकी आपल्या जमिनीनुसार आणि आपल्याला किती कालावधीत येणारा वाण हवा आहे त्या पद्धतीने आपण वाणाची निवड करावी, जास्तीत जास्त उत्पादन हे मिळवावं मित्रांनो। अधिक माहिती जर तुम्हाला आवश्यक असेल तर आपल्याला कमेंट करा की कोणती माहिती तुम्हाला सोयाबीन या पिकाविषयी हवी आहे किंवा इतर पिकाविषयी पाहिजे। व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना शेअर करू शकता, फेसबुकला, व्हॉट्सअपला किंवा इतर याच्यावरती शेअर करू शकता मित्रांनो। आणि आतापर्यंत आपल्याला जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब 100% करा मित्रांनो। तुम्हाला अशीच माहिती, महत्त्वपूर्ण माहिती या आपण वेळोवेळी देत असतो, त्यामुळे सबस्क्राईब करा। धन्यवाद आपल्या सगळ्यांचे।